आम्हाला टॅक्स नाही पडला पाहिजे असं भरा. तर मग शेवटी ज्यावेळेस कर्ज घ्यायची वेळ येते बँकेला ITR पाहिजे असतं आणि बँकेला प्रत्येक ITR मध्ये 6 महिन्याचा गॅप असायला पाहिजे. आपली लोक काय करतात 2 वर्षाचा ITR एकदमच भरतात. मग बँकेला दिसतं का ह्या माणसाने कर्ज घेण्यासाठीच ITR भरलेला आहे. किंवा दुसरी गोष्ट, तुम्ही जर बिझनेसवाले असाल, तुम्ही तुमचे व्यवहार अकाउंटला करत नाही बरेचसे, मग तिथं बँक काय पाहते ते कायदेशीर मार्गाने जातात. आम्हाला ह्या माणसाला कर्ज द्यायचे आणि त्याचे काही हप्ते, मग हा माणूस हप्ते कसे भरल तर ते स्टेटमेंट पाहतात. मग स्टेटमेंटला तुमचा काय बॅलन्स आहे तो बॅलन्स बघून त्या बॅलन्सचा ॲव्हरेज काढून आणि त्यावर एक काही कॅल्क्युलेशन असतं, ते कॅल्क्युलेशन बघून बँक त्याच्या आधारे हप्ता देते. लोक काय म्हणतात का माझा करोडोनी व्यवहार आहे, पण त्यांचा कोणीतरी टॅक्स कन्सल्टंट किंवा त्यांचे जे CA असतात ते त्यांना व्यवस्थित सांगत नाही, किंवा ही आपली लोकच त्यांना म्हणतात आम्हाला टॅक्स नाही पडला पाहिजे असं भरा. तर मग शेवटी ज्यावेळेस कर्ज घ्यायची वेळ येते आणि ITR आपण दाखवतो तर त्याच्या ITR मध्ये तुमचा नफाच दिसत नाही. मग ज्यावेळेस तुमचा नफाच दिसत नाही तर मग तुम्हाला कर्ज कसं द्यायचं, मग तुम्ही त्याचे हप्ते कसे भरा, मग ते हप्ते नंतर बाउन्स होणार. मग नंतर जर बाउन्स होणार आहेत तर ते आता द्यायलाच नको. परिणाम होतो का कर्ज भेटत नाही.